नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 32,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिलं जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अमरावती महानगरपालिका यांच्यामार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 24 जानेवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी 5 वाजेपर्यंत शनिवार रविवार दिवस उघडून या ठिकाणी अर्ज जे आहेत सादर करू शकता। तर या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदासाठी म्हणजेच पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी 3 वॅकन्सी जे आहेत निघालेले आहेत। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 38 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी ही वयमर्यादा असेल आणि 18 ते 43 वर्षापर्यंतची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वयमर्यादा ठिकाणी असेल। NHM मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष शिथिलता या ठिकाणी देण्यात येणार आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे तुमचं MBBS झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, हेल्थ सायन्स म्हणजेच BDS तुमचं झालेलं असेल किंवा BAMS झालेलं असेल किंवा BHMS झालेलं असेल किंवा BUMS झालेलं असेल किंवा BPTS झालेलं असेल किंवा नर्सिंग बेसिक झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा या ठिकाणी B.Pharm झालेलं असेल प्लस MPS झालेलं असेल, MHA किंवा MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन झालेलं असेल, शासकीय कार्यालयात पदाशी संबंधित राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। 32,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। अर्जासोबत आपल्याला शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका जोडायचे आहेत। राखीव उमेदवाराने जातीचे प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास जोडायचे आहेत। शाळा सोडल्याचा जन्मतारखेचा दाखला जोडायचा आहे। शासकीय कार्यालयात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील असलेल्या अनुभवाचे प्रमाणपत्र, व्हॅलिड रिन्युअल आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला जोडायचे आहेत। पासपोर्ट आकाराचे फोटो, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास गॅजेट म्हणजेच राजपत्र जोडायचे आहेत। सर्व शैक्षणिक कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड केलेली या ठिकाणी असणं आवश्यक आहे। निवड जी आहे तुमची मेरिट लिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।